नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल। 2 तासाच्या विश्रांतीनंतर आपण चाललो आहोत एका बीचवरती। तर तिथे बसून मस्तमध्ये सनसेट एन्जॉय करूयात आणि पुन्हा रिटर्न येऊयात रत्नागिरीला। तर चला करूयात आपली प्रवासाची सुरुवात। गणपती बाप्पा मोरया। तर आपण चाललो आहोत आता कशेली बीचला। खरं तर हे बीच एक रत्नागिरीमधलं हिडन प्लेस म्हणून ओळखलं जातं, पण या बीचवरून दिसणारे व्ह्यू अप्रतिम आहेत आणि या बीचवर बसून सनसेट पाहण्याचा आनंद हा नेक्स्ट लेवलचा आहे। तर चला आपल्याला 1 तासाच्या आतमध्ये बीचवरती पोहोचावं लागेल, कारण हे बीच रत्नागिरीपासून एक 45 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। सो आपल्याला सनसेट होण्याच्या आधी तिथे पोहोचावं लागेल। सो मी काही शॉर्ट्स पण घेऊ शकतो ब्लॉगसाठी आणि मी पण सनसेटचा आनंद घेऊ शकतो। मित्रांनो, ही रोडच्या बाजूने अशी नदी वाहते आणि आपण इथून राईड करतोय। जाम भारी वाटते राव। आपण आहोत मित्रांनो आता पूर्णगड ब्रिजवरती आणि हा पहा मुचकुंदी नदीचा व्ह्यू। आणि मेन पार्ट म्हणजे ही नदी इथेच समुद्राला भेटते आणि इथेच या बाजूला पूर्णगड आहे, जो स्वराज्याचा आय थिंक शेवटचा गड होता। पाहूया जमलं तर उद्या येऊ इकडे, नाहीतर नंतर कधीतरी प्लॅन करूयात। समोर दिसतोय तो आहे गावखेडी बीच। अपुऱ्या वेळेमुळे आपण इथे थांबू शकत नाहीत, तर आपण डायरेक्ट जाऊयात कशेली बीचला। इथूनच आपल्याला आता राईट टर्न घ्यावा लागेल। मागून आय थिंक गाड्या येत आहेत, साईडला घेऊत, जाऊन देऊत त्यांना एकदा। एकदा तरी पण साईडला थांबून मॅप पाहूयात। तर अजून आपल्याला 6 किलोमीटर जायचं आहे। आय थिंक इथे पुढे गेल्यावरच एक सूर्यनारायणाचं पण टेम्पल आहे, बट आपण ऑलरेडी खूप लेट झालो आहेत। सो सध्यासाठी तरी हा प्लॅन ड्रॉपच करूयात, पुन्हा कधीतरी प्लॅन करूयात। आणि रस्ते थोडे अरुंद आहेत, सो गाडी इकडे सावकाशच चालवा, गावचे रोड आहेत। या अशा वातावरणातून बाईक चालवायला खूपच भारी वाटते। ही अशी गावाकडची कौलारू घरं आणि त्यांच्या आजूबाजूची
ही अशी उंच उंच नारळाची झाडं आणि हा असा समोर असणारा अरुंद रस्ता हेच आपल्या राईडला अजून भारी बनवतोय. मला तरी वाटतं संध्याकाळचा सनसेट एन्जॉय करण्यापेक्षा दुसरं स्वर्गसुख काहीच नाही आहे. मग ते कुठून का असे ना, गावाकडच्या घरावरून असो या समुद्र किनाऱ्यापासून असो किंवा कुठून पण असो, सनसेट सनसेट आहे भाई. थोडेफार खराब पॅचेस लागायला सुरुवात झाली आहे. आपण थोडं सावकाशच जाऊयात. इथे पुढेच 4 व्हीलरची पार्किंग आहे वाटतं, पण आपण याच्या पुढे पण जाऊन आपल्या बाईक पार्क करू शकतो. तर चला पाहूया. जर तिथे पार्किंग नसेल तर आपल्याला वापस यावं लागेल इथेच. फायनली भावांनो, आम्ही पोहोचलो आहोत कशेली बीचला आणि इथून जो बीचचा नजारा दिसतोय ना, तो जबरदस्त आहे. हा समोर दिसतोय तो आहे सनसेट पॉइंट, पण खाली बऱ्यापैकी गर्दी आहे. सो थोड्या वेळ इथेच बसून सनसेट पाहूयात. तसं पाहिलं तर हा बीच छोटासाच आहे, पण एन्जॉय करण्यासाठी चांगला आहे. तर चला आपण जाऊयात खाली या पायऱ्यावरून.
सनसेट पॉईंटच्या बाजूला जे इथलं आकर्षण आहे ते हेच बीच, कशेली बीच. यालाच देवगळी बीच पण म्हणतात. कोकणमध्ये बरेच असे प्लेसेस आहे ते अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. तर कधी रत्नागिरी साईडला आलात तर अशा बीचला नक्कीच व्हिजिट करा.